तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. कदाचित मित्रांनो आपला हा लास्ट व्हिडिओ राहू शकतो बिग बॉस सीझन 6 वरती, कारण की आता बिग बॉस हा विनर ठरलेला आहे. आणि मित्रांनो आता मी हा व्हिडिओ पोस्ट करजेपर्यंत विनरचं नावही घोषित केलेलं असेल. आणि मी सकाळीच तुम्हाला सांगितलं होतं की विनर कोण आहे ते, आणि तुम्ही जर इन्स्टावर मला फॉलो नसेल केला तर तुम्हाला माहिती नसेल, आणि ज्याने मला इन्स्टावर फॉलो केलेला आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की विनर कोण झालेला आहे ते. तर मित्रांनो चला आपण आज ह्याच गोष्टीवर रिव्ह्यू देणार आहे. काही गोष्टी आपल्याला आवडल्या नाहीत, काही गोष्टी आवडलेल्या आहेत. हे माझं पर्सनल वैयक्तिक मत आहे आणि तुमचं मत जे आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आज जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पिक्चर रिलीज होणार आहे 1 मेला रितेश भाऊंचा, त्या पिक्चर बद्दल पण काही गोष्टी बोललेल्या आहेत. आपण त्याच्यावर पण काही गोष्टी बोलणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता बघा, कारण की बिग बॉस वर रिव्ह्यू हा लास्ट आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, कारण की हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर काही जणांचे डोळे पण उघडतील आणि काही जणांचे डोळे पूर्णपणे बंद झालेले आहेत ते पूर्णपणे खुले होतील. आणि काही जणांच्या दिमागातले तार जे तुटलेले होते ते जॉईंट होतील. कारण की मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे रियालिटी सांगणार आहे. आणि ही रियालिटी आपले काही सूत्र आहेत, आपले काही कॉन्टॅक्ट आहेत आणि आपले काही सगळं म्हणजे तिथे आहे. तुम्हाला खरं वाटत नसेल, पण बिग बॉसच्या सेटवर काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला लगेच कळवतात. त्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टी क्लिअर करणार आहे आज. बिग बॉस बद्दलचा हा लास्ट व्हिडिओ आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया न टाइम घालता. तर सगळ्यात पहिलं मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्याला लवकरात लवकर मित्रांनो 1 लाख सबस्क्रायबर करायचं आणि आपलं दुसरं प्ले बटन आपल्याला घेऊन यायचं आहे. तर आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. पूर्ण महाराष्ट्र बघितला पाहिजे मित्रांनो. पूर्ण महाराष्ट्र हा व्हिडिओ बघितला पाहिजे 100%, कारण की हा व्हिडिओ बघितला तरच पूर्ण बिग बॉस समजायचं. आणि मित्रांनो जर तुम्ही मित्रांनो खरंच आपले स्टार्टिंग पासून व्हिडिओ बघताय तर कमेंट करून नक्की सांगा की हो मी स्टार्टिंग पासून व्हिडिओ बघतोय म्हणून. तर चला भरपूर वेळ झालेला आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्टार्टिंग पासून मित्रांनो जे आहे ते क्लिअर कट आहे. दीपाली ताईचा गेम होता, टॉप 5 ला पण आले होते, पण ठीक आहे त्यांना टॉप 5 ला बाहेर काढलं. ते चौघापैकी दीपाली ताईचा गेम थोडासा लूज होता, ठीक आहे तो ऍक्सेप्ट करतो, आम्ही पूर्णपणे ऍक्सेप्ट करतो. पण टॉप 2 नाही, टॉप 3 पण नाही. अनुश्रीचा गेम एवढा वाईट होता का? मला हे प्रश्न पडलाय की अनुश्रीला एवढे मोठे मोठे रील स्टारच नव्हे तर पूर्ण इंडस्ट्री मधून पण तिला सपोर्ट होता का मित्रांनो? म्हणजे तिचा गेम पण होता तसा आणि ती करत पण होती तसं, सगळीकडे स्ट्रॅटेजी यूज करत होती. कॉमेडीच्या जागी कॉमेडी, मस्तीच्या जागी मस्ती. आतापर्यंत एंटरटेनमेंट सगळ्यात जास्त आम्हाला अनुश्रीने केलेली आहे, आम्हालाच नाही तर सगळ्यांनाच केलेली आहे असं मला वाटतं. कारण की ह्या जर तिघा चौघापैकी बघितलं तर अनुश्रीचा एंटरटेनमेंट जास्त होता. आणि हा गेम एंटरटेनमेंटचा पण आहे आणि स्ट्रॅटेजी पण आहे आणि सगळ्याच गोष्टीचा, आणि त्या अनुश्रीने सगळ्याच गोष्टी केलेली होती. अनुश्रीला एवढा सपोर्ट होता, अनुश्रीला एवढी वोटिंग होती. मी स्वतः माझं पर्सनली मत होतं अनुश्री ही टॉप 2 मध्ये दिसणार आहे आम्हाला, कारण की मित्रांनो तिचा गेमच होता तसा. त्याच्यामुळे मी तर बघितलं होतं अनुश्रीला टॉप 2 मध्ये. आणि दुसरी गोष्ट, अनुश्री मानेला तर विनर मानलाच होता आणि टॉप 2 मध्ये तर मानलं होतं. पण हे बिग बॉसचं चालू काय आहे मला तर हे बिलकुल पण समजत नाहीये. मी सिरियसली सांगतोय, भले मला तुम्ही शिव्या घाला काही घाला, मला काही फरक पडत नाही. कारण की मित्रांनो गेम ज्याचा होता तो तरी टॉप 2 ला पाहिजे होता. ठीक आहे तुम्ही अनुश्रीला बाहेर काढला, अनुश्रीने चोरी केली होती, अनुश्रीने काहीतरी वेगळंच केलं होतं हे असं म्हणणं असेल तुमचं, पण विशालची काय चुकी होती? विशालचा तर गेमही स्ट्रॉंग होता, विशालने पूर्णपणे सगळ्याला हँडल पण केलं होतं. आणि विशाल सारखा माणूस हा टॉप 2 मध्ये देखील आपल्याला बघायला भेटत नाही, म्हणजे विचार करायची गोष्ट आहे मित्रांनो. इथे फक्त आणि फक्त पॉलिटिक्स चालू झालेली आहे. बिग बॉस म्हणजे ह्या खेळामध्ये देखील तुम्ही जर असं वागत असाल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे मित्रांनो. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक खेळामध्ये, सगळ्याच गोष्टीमध्ये पॉलिटिक्स करणे हे चुकीचं आहे. आता मित्रांनो हे रिझन सांगतो मी काय आहे ते. राकेश बापट एक हिरो होता आणि हिरोची जी इमेज असते ते टॉप 2 पर्यंत घेऊन जायचं असतं, म्हणून राकेश बापटला आतापर्यंत ठेवण्यात आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आतापर्यंत दिव्याताई शिंदेला ह्या लोकांनी इन्व्हाइट पण नव्हतं केलं आणि इन्व्हाइट पण नाही केलं. दिव्याताई शिंदेला घरामध्ये बोलवलं पण नाहीये. हा फायनलचा एपिसोड आहे आणि फायनल मध्ये जर तुम्ही सगळे कॉन्टेस्टंट बोलवत नाही हे तर कुठेतरी चुकीचं आहे. आणि मित्रांनो हे कुठेतरी थांबलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जर पॉलिटिक्स करत असाल तर मग हा महाराष्ट्राच्या
मनाला कुठेतरी तुम्ही दुःख पोहोचवताय, कारण की मित्रांनो प्रत्येक गोष्टीमध्ये यांचे पॉलिटिक्स आहे. ठीक आहे, तन्वीचा गेम होता, तन्वी टॉप 2 आली, टॉप 1 झाली, आम्हाला काय हरकत नाहीये. पण मित्रांनो सगळ्यात बेस्ट माझं म्हणणं आहे की राकेश बापटच्या जागी हा विशाल कोटियन पाहिजे होता. तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, कारण की इथे कुठेतरी थांबलं पाहिजे. अशा ज्या गोष्टी होत आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रानं मी सगळीकडेच टाकून बघितलं होतं, फेसबुक, युट्यूब, इन्स्टा सगळीकडे मी रील टाकून बघितलं होतं, किंवा मी क्वेश्चन पण केला होता की महाराष्ट्राच्या जनतेला इथे वोट चोरी किंवा काही होणार नाहीये, इथे पब्लिकच्या समोरच राहणार आहे. मी असे क्वेश्चन टाकले होते की टॉप 2 मध्ये कोण असणार आहे, टॉप 1 मध्ये कोण असणार आहे, विनर कोण असणार आहे, हे सगळ्या गोष्टी विचारल्या होत्या. त्यावेळेस मोस्टली लोकांनी मला रिप्लाय केलेला होता मित्रांनो, तन्वी, विशाल किंवा अनुश्री ह्या तिघाचं नाव होतं टॉप 3 मध्ये. म्हणजे हे तिघापैकी एक जण विनर होणार आहे. पण टॉप 2 मध्ये तरी मी विशालला किंवा अनुश्रीला बघितलं होतं आणि सगळ्या महाराष्ट्रानं पण बघितलं होतं की टॉप 2 मध्ये तरी हे जोडी असणार आहे 100%. मित्रांनो टॉप 2 मध्ये ह्या दोघांपैकी एक राहायला पाहिजे होतं. भले तुम्ही विनर तन्वीला करा किंवा आरबीला करा, आम्हाला काही फरक नाही, पण तुम्ही जे हे पॉलिटिक्स करून खेळताय हे चुकीचं आहे. कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि अशा गोष्टी होत आहेत म्हणूनच महाराष्ट्राचा मराठी बिग बॉस कुठेतरी मराठी बिग बॉसची टीआरपी पडत आहे, मला असं वाटतंय. तुमचं काय मत आहे या गोष्टीवर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मित्रांनो हिंदी बिग बॉस पण असतो, पण हिंदी बिग बॉस मध्ये कधी पॉलिटिक्स अशी चालत नाहीये. जो प्लेअर खरा आहे, जो प्लेअर खेळला आहे, जो प्लेअर स्ट्रॅटर्जी वापरलाय, जो प्लेअर पहिल्या दिवसापासून गेम मध्ये फक्त आणि फक्त गेम मध्ये इन्व्हॉल्व आहे, हाच प्लेअर विनर होतो. पण आपल्या मराठी बिग बॉस मध्ये वेगळंच काहीतरी आहे मित्रांनो. ऍटलीस्ट टॉप 2 ला तर ठेवायचं होतं विशालला मित्रांनो. आणि 1 मे ला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 1 मे ला आपला पिक्चर येत आहे, आपल्या महाराष्ट्राचा पिक्चर येत आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर पिक्चर येत आहे आणि आपल्या दैवताचा पिक्चर येत आहे. तर तो पिक्चर बघायला विसरू नका. आणि आजपर्यंत हिंदी पिक्चर आले महाराजांवरती, हिंदी लोकांनी पण पिक्चर बनवलं, सगळ्या लोकांनी बनवलं, आणि त्या लोकांनी कधी असं बोललं नाही की महाराजांची भूमिका करायला माझी काही लायकी नाहीये. आज रितेश भाऊने हे शब्द बोलून खरंच अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलेलं आहे. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायची खरंच कुणाचीच लायकी नाहीये. आणि ते रितेश भाऊ देशमुख यांनी सांगितलेलं आहे की मी ज्यावेळेस महाराजांची भूमिका करत होतो त्यावेळेस फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे म्हणून मी ती भूमिका करत होतो, आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि माझ्या अंगात रक्त सळसळते म्हणून मी ते ऍक्टिंग केली आणि सगळं काय केले ते फक्त मावळा म्हणून केले, माझी लायकी सुद्धा नाहीये असं शब्द वापरले ना त्यावेळेस खरंच माझ्या तर अंगावर काटा आलेला आणि डोळ्यात पाणी पण आलेलं. मित्रांनो प्रत्येक मराठी माणसाने हात जाऊन पिक्चर बघितलाच पाहिजे, कारण की फर्स्ट टाइम पहिल्या वेळेस कोणीतरी मराठी कलाकार हा छत्रपती शिवाजी महाराजांवरती पिक्चर बनवलाय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेला आहे. मित्रांनो प्रत्येक वेळेस बाहेरचेच लोक साकारत होते, प्रत्येक वेळेस बाहेरचेच लोक भूमिका साकारत होते, पण आता पूर्णपणे मराठी माणसानेच पिक्चर बनवला आहे. तर प्लीज हा पिक्चर फक्त आणि फक्त मला हिट नको आहे तर सुपर डुपर हिट झाला पाहिजे. प्रत्येक मराठी माणसानं हा पिक्चर बघितला पाहिजे, एकदा नाही तर दोनदा बघायचं, पण बघायचं आणि सुपर डुपर हिट करायचं. आतापर्यंत आपण पिक्चर बघितले लोकांनी काढलेले आणि ते फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बघितले, ना की तो हिरो बघितला, ना की कोण ऍक्टिंग केलं बघितलं, काहीच नाही. फक्त आणि फक्त आमच्या महाराजांसाठी आम्ही तो पिक्चर हिट केला, सुपर हिट केला, डुपर हिट केला. पण आज आमची वेळ आहे, आमच्या मराठवाड्यातला रितेश भाऊ देशमुख यांनी तो चित्रपट बनवला आहे, तर तो चित्रपट आम्ही सुपर डुपर हिट करणार हे 100% आहे. तर मित्रांनो बघूया विनरचं नाव काय आहे. तुम्हाला तर माहितीच असेल की विनरचं नाव काय आहे आणि काय नाही ते, तरी पण मी सांगतो विनरचं नाव काय आहे ते. तर बिग बॉसची विनर आहे तन्वी कोलते. मित्रांनो तन्वी कोलतेला कॉंग्रॅच्युलेशन आणि बेस्ट ऑफ लक. आता पुढील वाटचालीत खरंच खूप 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 शुभेच्छा तुम्हाला तन्वी कोलते मॅडम. आणि आम्हाला हे विनर हे पहिलं समजलेलं होतं, ज्यांनी कुणी मला इन्स्टावर फॉलो केले त्याला तर माहितीच आहे. मी आरडून सांगत होतो हा बिग बॉस सीझन 6 आहे आणि ते फिक्स आहे. तर कसा वाटला विनर हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर चला बाय बाय.